नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत की उस्मानाबाद धाराशिव शहरानजीक हातलाई तलावामध्ये मराठा आंदोलक हे आंदोलनासाठी व जलसमाधी घेण्यासाठी उतरलेले आहेत. आणि आपण पाहत आहोत या आंदोलकांनी असा निर्धार केलेला आहे की आरक्षणाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तलावाच्या बाहेर निघणार नाही, या आंदोलकांनी केलेला आहे. काय म्हणणे आहे ते आंदोलकांचे आणि घेतल्यानंतर समजेल. आंदोलन सुरू केलंय मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ. काय सांगाल, ही किती वेळ चालणार आहे, किती दिवस चालणार? मनोजदादा जरांगे पाटील यांचा उपोषणाचा त्यांची तब्येत बघता, त्यांच्या शरीरावर होणारे त्यांचं ते नुकसान बघता धाराशिव सकल मराठा समाज स्वयंसेवक आहेत आमच्या येथील, ते या ठिकाणी धाराशिवच्या हातलादेवी तळा येते तळ्यामध्ये त्यांनी जलसमाधी घ्यायचा निर्धार व्यक्त केलेला आहे. जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचे स्वयंसेवकाचा निर्धार आहे, ठाम निर्धार आहे की ते तळ्यामधून बाहेर येणार नाहीत. सकल मराठा समाजातर्फे धाराशिव तर्फे आमच्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा आहे. आम्हीही त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. जोपर्यंत आमच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या, आमच्या योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्यांचं आंदोलन जोपर्यंत ते माघारी घेत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी धाराशिव मध्ये हे आंदोलन जलसमाधीचं